हे 10 वर्षात झालेलं आहे आणि 50 किलोची युरियाची बॅग होती, त्यामध्ये वाढ मात्र 150 रुपयांनी केली। मात्र पिशवीवर मध्ये त्या पिशवीतील खताची वजन आहे ते 10 किलोनी कमी केलं। 40 किलोची बॅग केली, 50 किलोची युरियाची बॅग 40 किलो केली, GR काढून केली। आणि ते म्हणतात की आम्ही युरियामध्ये फार वाढ केली नाही, पण हे 10 किलो युरिया कमी झाला। हा युरिया कोण खातो आहे आणि हा युरियाचे पैसे कोणाच्या घशात जात आहेत आणि शेतकऱ्याची लूट कोण करतो आहे, हाही निर्णय आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागे त्यांनी उद्ध्वस्त व्हावं, आत्महत्या कराव्यात, हा चंगच या सरकारने बांधलाय। एकीकडे गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला तुम्ही निर्यातीची परवानगी देताय आणि दुसरीकडे मात्र याच कांदा पिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र निर्यातीची संधी किंवा निर्यातीची परवानगी नाकारली जाते। म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकरी विरोधक केंद्रातील सरकार आहे आणि त्याचे वाटेकरी राज्यातील महायुती सरकार आहे, हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे। बांगलादेशने 4 वर्षापासून जे आयात शुल्कात वाढ केली प्रति किलो 66 रुपये, ती पाहिल्यानंतर शुल्काची आकारणी जी केली गेली, जर हे तुमच्या शेतकऱ्यांचं सरकार म्हणत असतील तर मला वाटतं की शेतकऱ्यांचे खऱ्या मारेकरी हे महायुतीचं सरकार आहे असं म्हणायला हरकत नाही। खरीप हंगामाच्या तोंडावर असताना खानदेशामध्ये 30% कापसाचा बियाणाचा पुरवठा झाला नाही। सगळीकडे शेतकरी लाईनीत उभे होते, बियाणं मिळत नाही म्हणून, आणि खताचा नैसर्गिक तुटवडा करून काळा बाजारामध्ये खत विकलं जात आहे, हे महाराष्ट्राला लपून राहिलेलं नाही। त्यांच्याकडूनही सुद्धा हप्ते बांधले गेलेत की तुम्ही चढ्या भावाने द्या खत, पण आमचा हप्ता मात्र आम्हाला पोचला पाहिजे, अशी भूमिका या सरकारची आहे। म्हणूनच या बियाणाचं काळा बाजार आपण पाहिला आहे आणि ही सगळी लूट जी आपण ज्याला दिवसा उजेडी लूट म्हणतो आपण, ती लूट या राज्यात सुरू आहे। खरं माझ्याकडे या सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाची मोठी यादी आहे, ती आम्ही तुमच्याकडे देणार आहोत। या सरकारचा चेहरा, शेतकरी विरोधी चेहरा आम्ही विधिमंडळामध्ये सुद्धा नक्की मांडू। यांचे कांद्याच्या संदर्भातला मी उल्लेख केला तर हे 19 ऑगस्ट 23 पासून जे आपण यांनी जे काही निर्णय घेतलेत, 19 ऑगस्ट असेल, 28 सप्टेंबर 23, 7 डिसेंबर 2023, 22 मार्च 2024, हे सगळे जे निर्णय आहेत, हे सर्व निर्णय कांदा उत्पादक आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे आहेत।